कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले। माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। माणगाव तालुक्यातील खरवली आदिवासी वाडी येथे घडली धक्कादायक घटना। महिलेने केला आपल्या 4 मुलांसह जीवन संपवण्याचा प्रयत्न। महाडसह रायगड जिल्ह्यातील पालक आणि विद्यार्थी करत आहेत मोठ्या अडचणींचा सामना। सर्व्हर डाऊनने पालकांची उडाली धावपळ। सुधागड तालुक्यातील मौजे चिवे गावात फेरफार नोंदीवरून शेतकरी आक्रमक। तहसीलदार कार्यालयावर ग्रामस्थांची धाव। आणि झाराप रेल्वे स्टेशनवरील खनिज वाहतुकीचा मुद्दा। अवैध वाहतुकीविरोधात माजी आमदार वैभव नाईक यांचा आंदोलनाचा इशारा। पाहुयात सविस्तर वृत्त। रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील खरवली आदिवासी वाडी येथे अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे। एका महिलेने थंड पेयातून विष प्राशन करून आपल्या 4 मुलांसह जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे। या दुर्दैवी घटनेत संबंधित महिलेसह तिच्या 2 चिमुकल्यांचा मृत्यू झाला असून अन्य 2 मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली। संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे। या टोकाच्या निर्णयामागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून पोलीस आणि संबंधित यंत्रणा घटनेचा सखोल तपास करतात। दरम्यान या हृदयद्रावक घटनेमुळे रायगड जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जाते। मुंबई गोवा महामार्गावरील महाड हद्दीत आज डंपरचा भीषण अपघात घडला। महाड MIDCच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव डंपरने पुढे असलेल्या डंपरला मागून जोरदार धडक दिल्याने दोन्ही वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। मिळालेल्या माहितीनुसार डंपर महामार्गावरून जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला। धडकेची तीव्रता इतकी होती की डंपरच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले। या अपघातात मागील डंपरचा चालक किरकोळ जखमी झाला असून त्याच्यावर उपचार करण्यात आलेत। अपघातग्रस्त दोन्ही डंपर एकाच मालकाचे असल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती। घटनेची माहिती मिळताच महाड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे। शाळांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होत असतानाच महाडसह रायगड जिल्ह्यातील पालक आणि विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। शासकीय संकेतस्थळे आणि सर्व्हर वारंवार बंद पडत असल्याने विविध दाखल्यांसाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत। उत्पन्न प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, अधिवास दाखला तसेच डोंगरी दाखल्यांसाठी अर्ज केलेल्या नागरिकांची कामे रखडली आहेत। सेतू केंद्रांमध्ये वारंवार सर्व्हर डाऊन होत असल्याने प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे वेळेत मिळत नसल्याची तक्रार पालकांकडून केली जाते। प्रवेशाचा हंगाम सुरू असताना पर्यायी व्यवस्था न केल्याबद्दल प्रशासनावर नाराजी व्यक्त होत आहे। या परिस्थितीमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं असून तातडीने समस्या सोडवण्याची मागणी होत आहे। शासनाचे जे दाखले जे आहेत मुलांच्या शाळेच्या ॲडमिशनसाठी आज मुलांनी चांगल्या पद्धतीने मार्क मिळून सुद्धा दाखल्याअभावी फॉर्म भरले गेले, पण आता फॉर्म भरले गेले आहेत आणि जरी दाखले मिळाले नाहीत तर ॲडमिशन होणार नाही आहे। किंवा ज्या सवलती आहेत जातीच्या दाखल्याच्या बाबतीमध्ये, नॉन क्रिमिनलच्या बाबतीमध्ये, जे उत्पन्नाच्या बाबतीमध्ये, तर त्याच्या अभावी मुलांना आता हे मिळणार नाही, ॲडमिशन मिळणार नाही, मुलांचं नुकसान होईल। आज 10 दिवस फेऱ्या मारतोय आम्ही, पण आम्हाला दाखले वेळेवर मिळत नाही आहेत। त्यांचे सॉफ्टवेअरचे प्रॉब्लेम्स आहेत। मुलांनी करायचं काय? रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील मौजे चिवे गावात जमीन फेरफार नोंदीवरून वाद निर्माण झाला असून शेतकऱ्यांनी थेट तहसीलदार कार्यालय गाठत लेखी हरकत नोंदवली आहे। संबंधित जमीनधारकांना कोणतीही पूर्वसूचना अथवा नोटीस न देता जमिनीची आकारफोड मंजूर करण्यात आल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला। मिळालेल्या माहितीनुसार सर्वे क्रमांक 3 मधील वडिलोपार्जित जमिनीबाबत RTS अर्जाच्या आधारे फेरफार क्रमांक 1830 मंजूर करण्यात आल्याचे सांगितले जात आहे। मात्र या प्रक्रियेत मूळ खातेदार आणि हितसंबंधितांना विश्वासात घेतले गेले नसल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला। या प्रकरणी महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असून फेरफार नोंदीची सखोल चौकशी करून न्याय द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। आता तहसीलदार या तक्रारीवर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले। मी मौजे चिवे गावचा रहिवासी श्री हनुमान ससर। मी आज तहसीलदारांकडे निवेदन द्यायला आलोय की आमच्या जमिनी
1955ची आकारफोड असं सांगून आमच्या जमिनीचे सातबारे परस्पर बदलले गेलेले आहेत. आमच्या जमिनीवरचा जो आमचा जो आकार आहे, क्षेत्र आहे, ते क्षेत्र परस्पर बदलून आता उदाहरणार्थ माझं क्षेत्र 8 गुंठ होतं, 8 गुंठ्याचं 5 गुंठ केलंय, दुसरं 12 गुंठ होतं, 12 गुंठ्याचं 8 गुंठ, असे अनेक शेतकऱ्यांचे परस्पर सातबारे बदलले गेलेले आहेत. काही शेतकऱ्यांच्या नावावर सातबाराच राहिला नाही, सगळा पूर्णपणे त्याचं क्षेत्र पूर्ण दुसऱ्यांच्या नावावर. हे करणारे गजानन मांटे म्हणून आहेत आमच्याकडे, जॉयविला म्हणून एक प्रोजेक्ट आहे आमच्या चिवे मौजे चिवे हद्दीमध्ये आलेला आहे. हे तहसीलदार, माननीय तहसीलदार, माननीय मंडळ अधिकारी आणि माननीय भूमी अभिलेख अधिकारी या लोकांना हाताशी धरून या जॉयविला या मालकाने अशा प्रकारचा हा प्रकार चालवला आहे, कारण त्याच्या प्रोजेक्टला फायदा व्हावा म्हणून. आणि त्यामुळे आम्ही सर्व संतप्त चिवे गावचे ग्रामस्थ आमच्या जमिनी आम्ही आता देशोधडीला लागलेले आहोत. आमच्या जमीन पिकत्या जमिनी ज्या आमच्या हातातून हिसकावून घेतल्या जात आहेत आणि यासाठी आम्हाला तो न्याय मिळाला पाहिजे. आणि न्याय मिळवण्यासाठी आम्ही माननीय तहसीलदारांकडे मागण्या मांडण्यासाठी, धरणं धरण्यासाठी आलेलो आहोत की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, की आमच्या जमिनी जशा आहेत पूर्वीच्या, आम्ही वाडवडिलांपासून आमच्या जमिनी आम्हाला मिळाल्या आहेत. या जमिनी वडिलोपार्जित जमिनी आहेत, कुल कायद्याने मिळालेल्या जमिनी आहेत. या अशा परस्पर कसं काय आमच्याकडनं हिसकावून घेऊ शकतात? तर या संदर्भामध्ये जो काही प्रकरण आहे तो तत्काळ थांबलं पाहिजे आणि आमचे मूळचे जे सातबारे आहेत तसेच राहिले पाहिजे, अशा प्रकारची आमची मागणी आहे. हा शेतकऱ्यांवर आमच्यावर झालेला अन्याय आहे आणि ह्या अन्यायाविरोधात आज आम्ही इथे उतरलेलो आहोत. तहसीलदारांना आम्ही एक पत्राद्वारे निवेदन दिलेलं आहे आणि 1955 साली झालेली आकारफोड आणि ह्या आकारफोडीच्या नंतर आज 71 वर्षांनी शासनाने दिलेला एखाद्या व्यक्तीला ही हे आपली अंमलची हे तरतूद म्हणजे आमच्या सातबाऱ्यांवरती अंमल झाला नव्हता, आकारफोड झालेली आणि 71 वर्षानंतर आज आमचे सातबाऱ्यांचे सर्वे नंबर हे वेगवेगळे झालेले आहेत. आज मला माझ्या कामासाठी गरज लागली असताना मी माझा सातबारा काढायला गेलो तर माझा 3/35 जो सातबारा आहे तो माझ्या नावानेच निघे नाही. म्हणून या विषयाची मी चौकशी केली असता तो सर्वे नंबर माझा दुसरा सर्वे नंबर मला मिळाला आहे आणि त्याच्यानंतर आम्हाला ह्या गोष्टीची सर्व तपास लागलेला आहे. काय आपली पुढची भूमिका असणार आहे शेतकऱ्यांची? आमची शेतकऱ्यांची एवढीच भूमिका आहे, ज्या आमच्या वडिलोपार्जित जागा जमिनी आहेत त्या आमचे सर्वे नंबर आहेत. आमच्या वडिलांनी आज जवळ 70-80 वर्ष ज्या जमिनी कसलेल्या आहेत ह्या जमिनीचे सर्वे नंबर आणि ह्या जमिन्या ह्या आमच्या हक्काच्या आहेत आणि त्याच राहाव्या आणि तेच सर्वे नंबर राहावे ही माझी एक शेतकरी म्हणून शासनाला एक नम्र विनंती आहे. झाराप रेल्वे स्टेशनवरून अवैधरित्या खनिज सदृश मातीची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याचा आरोप करत माजी आमदार वैभव नाईक यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. नाही, खरं तर आपण बघितलं असाल की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज प्रशासनाचं कुठल्याही गोष्टीकडे लक्ष नाही आणि प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा दबाव मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांनी वारंवार ते अधिकाऱ्यांनी सुद्धा खाजगी जाहीरपणे सुद्धा बोलून दाखवलेलं आहे. आज झाराप रेल्वे स्टेशनमध्ये जे मायनिंग झाराप रेल्वे स्टेशनकडनं जे पास होतं किंवा जे दुसरीकडे पाठवलं जातं ते ज्या ठिकाणी मंजुरी आहे त्या ठिकाणी न जाता वेगवेगळ्या भागातले जिथे मंजुरी नाही तिथलं चोरीचं आयर्न वर्क घेऊन जे कोट्यावधी रुपये किमतीचं आहे, जवळजवळ जे आतापर्यंत ह्याच्यात गेलं ते 15 ते 20 कोटी रुपये किमतीचं आयर्न वर्क आहे आणि ह्याची खुलेआम लूट होते आणि या खुलेआम लुटीकडे प्रशासन आणि प्रशासनाला दबाव ठेवणारे राज्यकर्ते जबाबदार आहेत. आणि आम्ही काल पर्यावरणप्रेमीच्या भेटलो आणि या संदर्भात आम्ही विविध स्तरावर हे करणार आहोत आणि विविध स्तरावर आम्ही आंदोलन करणार आहोत. जिल्हा परिषद एक आर्थिक घोटाळा उघड झालेला आहे. नाही, जिल्हा परिषदमध्ये जी कामं झाली नाहीत त्या कामाचं बिलं करून जे अधिकारी ऐकत नाही होते त्यांना धमकावून आणि जे अधिकारी धमकावून ऐकले नाही त्यांच्या खोट्या सह्या करून कोट्यावधी रुपयाची बिलं काढलेली आहेत. या संदर्भात सगळ्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी चांगली भूमिका घेतलेली आहे, परंतु त्यांच्यावर पण आता पुढे दबाव येईल आणि म्हणून आम्ही पण या जे काही खोटं केलं काम त्या विरोधात आम्ही आंदोलन करणार आहोत. कणकवली नगरपंचायतच्या पाणी पुरवठा आणि भूमिगत गटार योजनेच्या टेंडर प्रक्रियेवरून वाद निर्माण झाला. भाजपचे स्वीकृत नगरसेवक बंडू हरणे यांनी पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केलेत. पाणी पुरवठा योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल आधीच तयार असताना पुन्हा नवीन टेंडर प्रक्रिया राबवली जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. यामुळे जनतेच्या पैशांचा अपव्यय होत असल्याचा दावा करत प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. जे सत्तेत आले पारकर आणि नाईक आणि त्यांची टीम त्यांनी गेल्या आता 6 महिने पूर्ण होत आले
तरी स्वतःच्या हिमतीवर एकही रुपया आणलेला नाही. आणि असताना ह्यांचं जे प्लॅनिंग आहे त्याचा पहिला भ्रष्टाचाराचा प्लॅनचा नारळ यांनी फोडलेला आहे, श्री गणेशा केलेला आहे. आणि तो आम्ही सर्वांनी तेव्हाही सांगितलं होतं जेव्हा विरोधात आम्ही बसल्यानंतर की चांगल्या कामाला आमचा पाठिंबा राहील आणि जर चुकीचं काम असेल तर ते आम्ही करू देणार नाही आणि ते जनतेसमोर आणू. आणि ह्याच्यातला भ्रष्टाचाराचा श्री गणेशा म्हणजे करायचा आहे भ्रष्टाचार, त्याचं पुराव्यानिशी आपल्या माध्यमातून कणकवलीकरांना समजावं म्हणून ही पत्रकार परिषद आहे. वस्तुतः असं झालंय की मी तुमच्याकडे हे सगळे कागद देणार आहे. हे कणकवली नगरपंचायतचं त्यांनी आता एक टेंडर काढलंय की अपॉइंटमेंट ऑफ कन्सल्टंट फॉर प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजमेंट सपोर्ट फॉर कणकवली वॉटर सप्लाय अँड अंडरग्राउंड सेवरेज स्कीम. म्हणजे एक पूरक पाणी नळ योजना करायची आणि त्यानंतर अंडरग्राउंड स्कीमचा डीपीआर बनवायचा. आता ह्या अंडरग्राउंड स्कीमसाठी पहिला गोष्ट म्हणजे कणकवली शहराची पाणी पुरवठा योजना आहे ती प्रतिमानशी प्रतिदिन 135 लिटरची झाली पाहिजे आणि ती झाल्यानंतर अंडरग्राउंड स्कीम शासनाच्या निकषाप्रमाणे आणता येते. आणि यांना फक्त ह्या प्रोजेक्टच्या कॉस्ट वाढवायच्या आहेत आणि प्रोजेक्ट पूर्ण झालेला असूनही परत त्या कामाचं हे टेंडर लावतायत. आणि ह्याच्यावर आपण 11 लाख रुपये म्हणजे 5 लाख दिले, 6 लाख रुपये देणे आहे म्हणजे ह्या निधीचा अपव्यय होणारच आहे. आणि जे एमजीपीजी स्टँडर्ड एनजीओ आहे यांनी केलेलं काम यांना पसंत नाही. यांनी नवीन पीएमसी नेमायच्या बाबतीतलं हे टेंडर काढलेलं आहे की जेणेकरून ह्याची कॉस्ट साधारण 50 ते 60 करोड पर्यंत होईल आणि नंतर ह्यांना ही माया गोळा करायला मिळेल. त्यामुळे ह्याची सुरुवात आजपासून त्यांनी केलेली आहे. ह्याचा श्री गणेशाचा हे श्रीफळ यांनी वाढवलेलं आहे. या बाबतीत या पुराव्यानिशी मी आपल्याकडे तुम्हाला सगळं कागदपत्र देतो. ही 5 लाख रुपये जे देयक दिलेलं आहे त्याचं व्हाउचर आहे ऑफिशियल अकाउंट डिपार्टमेंटचा. आता मुद्दा असा आहे की तुम्ही बघितलात कणकवली सर्वे सुद्धा चालू आहे कुठे कुठे. हे अजून टेंडर ओपन झालं नाही, ठेकेदार ठरला नाही तरी तुम्हाला ह्याचं कामाचं सर्वे करताना तुम्हाला दिसतील. काही ठिकाणी कामं आबाळ पाटलांनी ठिगळं लावायला चालले, जसे कुठेतरी कॉन्क्रीट कुठेतरी डांबर टाकण्याचं केविलवाना प्रयत्न करतायत. तसं कुठचंही काम नगरपंचायत मार्फत कुठच्याही फंडातून कुठच्याही स्कीम मधून झालेलं नाही. आपण चौकशी करा. आणि अशा प्रकारचं जे काही ह्याची सुरुवात आहे ही आम्ही आणून पाडणार. पेण तालुक्यातील कोळवे, बेणेघाट, शिक्री, मसद, शिक्री चाळ परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घालत अनेक नागरिकांवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या कुत्र्याने विविध ठिकाणी फिरत अंदाजे 10 ते 15 जणांना चावा घेतल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जखमी नागरिकांनी उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली असून त्यांच्यावर रेबीज प्रतिबंधक लसीकरणासह आवश्यक उपचार सुरू आहेत. घटनेनंतर लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान पिसाळलेल्या कुत्र्याचा शोध घेऊन त्याला पकडण्यासाठी विशेष पथक नेमावे तसेच प्रभावित गावांमध्ये जनजागृती मोहीम राबवावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे. ग्रामपंचायत, आरोग्य विभाग आणि पशुसंवर्धन विभागाने संयुक्तपणे उपाययोजना कराव्यात असे आवाहनही करण्यात आले आहे. लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशन येथे रत्नागिरी जिल्हा उद्योग मित्र समितीची महत्त्वपूर्ण बैठक जिल्हाधिकारी मनोज जिंदाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. रस्त्यांची दुरुस्ती, वाशिष्ठी नदीवरील बांधारा, स्ट्रीट लाईट, नियमित वीज आणि पाणी पुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन तसेच इतर
गाणे खडपोली पुलाचे काम यासह अनेक महत्त्वाचे विषय बैठकीत मांडण्यात आले। उद्योजकांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींकडे फेडरेशन ऑफ रत्नागिरी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत पटवर्धन यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले। यावेळी जिल्हाधिकारी मनोज जिंदाल यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांकडून आढावा घेत प्रलंबित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेत। उद्योग क्षेत्र आणि प्रशासन यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करण्यावर देखील या बैठकीत भर देण्यात आला। श्री क्षेत्र परशुराम येथे रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनोज जिंदाल यांच्या अध्यक्षतेखाली विकास कामांचा आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। भगवान श्री परशुराम मंदिरात झालेल्या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महसूल विभाग तसेच इतर विविध विभागांच्या प्रलंबित कामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। मंदिर परिसरातील विकास कामे, भाविकांसाठी आवश्यक सुविधा, राष्ट्रीय महामार्गाशी संबंधित रखडलेली कामे आणि विविध विकास प्रकल्पांचा यावेळी आढावा घेण्यात आला। बैठकीनंतर जिल्हाधिकारी मनोज जिंदाल यांनी परशुराम क्षेत्र विकास योजनेअंतर्गत सुरू असलेल्या सांस्कृतिक भवनाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली। तसेच विविध विकास कामांमधील अडचणी जाणून घेत सर्व प्रलंबित कामे निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले। या बैठकीमुळे श्री क्षेत्र परशुराम येथील विकास कामांना अधिक गती मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ येथे वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करण्यात आले। युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट यांच्या पुढाकारातून राबवण्यात आलेल्या उपक्रमात मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि कार्यकर्ते सहभागी झाले। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत कुडाळ शहरात तब्बल 5000 झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला। वाढते प्रदूषण आणि पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण काळाची गरज असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले। या उपक्रमाच्या माध्यमातून अधिकाधिक नागरिकांनी वृक्ष लागवड आणि संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन देखील करण्यात आलं। आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवा सेनेचे आमचे जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट यांच्या पुढाकाराने कुडाळ शहरामध्ये 5000 पेक्षा जास्त झाडं लावण्याचा संकल्प केलेला आहे आणि खरं तर हा संकल्प पूर्ण करून ती झाडं पुढच्या वर्षी कशी जगतील आणि त्याचं जिओ टॅगिंग सुद्धा आम्ही करणार आहोत। आणि आदित्य ठाकरे खरं तर हे वृक्षप्रेमी आहेत, पर्यावरणप्रेमी आहेत आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम मंदार शिरसाट आणि युवा सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतला, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो। आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सगळीकडेच ही वृक्ष मोहीम आम्ही सुरू ठेवणार आहोत। निश्चितच आदित्य ठाकरे हे पर्यावरण प्रेमी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळखले जातात आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून कुडाळ शहरामध्ये गेले कित्येक वर्षामध्ये जी पाण्याची पातळी खाली गेली आहे ती पाण्याची पातळी वाढवण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी प्रयत्न करण्यासाठी सुमारे शहरामध्ये 5000 झाडं लावण्याचा आमचा हा संकल्प आहे। आजच्या स्पर्धात्मक युगात नोकरीच्या शोधापेक्षा स्वयंरोजगाराचा मार्ग स्वीकारत वेंगुर्ल्यातील 2 युवकांनी प्रेरणादायी उदाहरण घालून दिले। मेडिकलचे शिक्षण घेत असतानाच कृष्णा कराडे आणि अविनाश काळे यांनी प्रेमाचा चहा या उपक्रमाला सुरुवात केली असून त्यांच्या या प्रयत्नाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। वेंगुर्ल्यातील शिरोडा नाका परिसरात बँक ऑफ इंडिया शेजारी सुरू झालेल्या उपक्रमाचे उद्घाटन वेदिका परब यांच्या हस्ते झाले। यावेळी प्रामाणिकपणे आणि जिद्दीने केलेले काम माणसाला यशाच्या शिखरावर पोहोचू शकते असा संदेश देण्यात आला। प्रेमाचा चहा हा केवळ व्यवसाय नसून स्वावलंबन, आत्मविश्वास आणि उद्योजकतेचे प्रतीक असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। या उपक्रमातून युवकांनी संधीची वाट न पाहता स्वतः संधी निर्माण करण्याचा आदर्श समाजासमोर ठेवला आहे। या बुलेटिनमध्ये वेळ झाली, इथेच थांबण्याची। भेटूयात नवीन बुलेटिनसह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।